काय मंडळी, पुन्हा घेऊन आलो माझे न्यू ब्लॉग. तुम्ही विचार करता मी डायरेक्ट लोकेशन जाऊन शूट करतोय, तर असं नाही होणार. स्टार्ट करूया, लेट्स गो. शूज चेक, हेल्मेट चेक, ग्लव्स चेक. तर लवकर निघूया यार. काल रात्री ना मी खूप उशिरा घरी आलो होतो. आज सकाळी माझी झोपच नाही उघडली. 6चा टायमिंग फिक्स असते आपला, आज वेळ झालेला आहे. तर लवकर वाइंडअप करू, पटकन गाडी काढूया बाहेर आणि निघू, जाऊयात. एक तर ना माहीत नाही का बरं काल उशिरा झालं, पण यार एवढा उशिरा झाला की काय सांगू तुम्हाला. तर न थांबता लेट्स गो. गाडीत ना पेट्रोल कमी आहे, तर ना पहिले पेट्रोल पंपवर जाऊन पेट्रोल भरूया, मग समोर जाऊयात. फुल टँक करून द्या ताई, कार्ड पेमेंट आहे. कार्ड माहीत नाही यार माझ्या पेट्रोल पंपवर काय प्रॉब्लेम आहे. मी मागे पण ना पेट्रोल पंपवर गेलो तर मी डिझेल भरायला चाललो गेलो, आणि आता पण ताईला कार्ड पेमेंट म्हटलं तर ताई ऑनलाईन पेमेंट समजली. काय माहीत काय चालू.
समोर बघू शकता मला गेट दिसत असेल व्हाईट कलरचं. हा आहे गोरेवाडा लेक. तर गाडी पार्किंगला पार्क करूया आणि आतमध्ये जाऊया. इथे यासाठी ना एंट्री तिकीट पण लागतं 30 रुपये पर पर्सन. तर जर तुम्ही याल तर 30 रुपये पर पर्सन एंट्री तिकीट असते. तर तुम्ही बघू शकता आपण आला गोरेवाडा लेकमध्ये आणि खूप सुंदर व्ह्यू आहे भाई. नागपूर म्हणजे सिटीच्या जवळ पण एवढं सुंदर व्ह्यू राहू शकते माहिती नव्हता. मी याच्या पहिले पण इथे आलो आहे गोरेवाडा लेकमध्ये खूप पहिले, इथून असेल 2 वर्ष आधी. आणि आज पण आलो आहे आणि पाहू शकता यार समोर ना आपल्यासमोर तिथे लेक आहे आणि याचा ट्रॅक आहे, मंदिर बनवलेलं आहे. ह्या ट्रॅकमधून लेकचा प्रोजेक्टचा हा पूर्ण मॅप आहे. आणि हा जो लेक आहे ना आपण ह्या लेक जवळ आहो आणि हा इथून आपण एंट्री केली आहे. ह्या इथून एंट्री करून हा पूर्ण असा ट्रॅक आहे. तर तुम्हाला ट्रॅक इथे ना म्हणजे इथे एवढे सारे बर्ड्स, अलग प्रकारचे डक्स खूप जास्त आहे. कारण की गोरेवाडा झूपासून हा जवळच आहे. गोरेवाडा जंगल सफारी जी आहे इथे झू त्याच्यापासून त्याच्या म्हणजे तो त्याचा कनेक्टिंगच आहे. आणि एवढं सुंदर आहे तर बर्ड्सचा आवाज ऐकून राहिला भाई. इथं बसला आहे आणि इथून ना मला एक दिसता व्ह्यू ते बघा. तिथे किती खूप सारे डॉग्स आहेत. तुम्हाला दिसत असेल तिथे. ते खूप मस्त भाई. म्हणजे नागपूरमध्ये ना आहे भाई बघायला लायक आहे नागपूरमध्ये पण असं नाही आहे. बघा हा व्ह्यू इथे समोर पण एक आहे, समोर पण जातात तिकडे. तर आपण समोर पण जाऊयात. लेट्स गो. किती सुंदर आहे. आणि मला इथे ना बर्ड्स हे बघा इथे ना हा एक पक्षी आहे. जर कोणाला माहिती असेल कोणता पक्षी आहे तर प्लीज कमेंट करून सांगा. हा खूपच सुंदर आहे. मस्त भाई. म्हणजे गोरेवाडा लेक खूपच सुंदर आहे. मी या लेकवर बसून तर एकदम पॉझिटिव्ह वाईब झालेली भाई. आणि इकडे ना समोर एक तिकडे पण त्या साईडला ट्रॅक आहे. आपण ट्रॅकवरती पण जाऊयात. तर भाई इथे मस्त गार्डन बनवलेलं आहे. फॅमिली पण येऊन एन्जॉय करू शकते. इथे फॅमिलीसाठी पण बेस्ट बनवलं आहे इथे लोकेशन. म्हणजे की इफ तुम्हाला नागपूरच्या जवळ किंवा नागपूरमध्येच कुठे म्हणजे पिकनिक स्पॉट वन डेचा मॉर्निंगचा तर तुम्ही इथे बेस्ट आहे. तुम्ही येऊ शकता इथे आरामात आणि बघू शकता. छान लोकेशन आहे मस्त नेचरच्या आतमध्ये. म्हणजे ना की आताचं जे नागपूरमध्ये आता नेचर नाही राहिलं आहे. जसं बर्ड्स पाहायला नाही मिळत. खूपशा गोष्टीचे नागपूरमध्ये लहानपणी आम्ही बघितलेल्या पण आता बघायला नाही भेटत. तर त्या गोष्टी ना तुम्ही इथे येऊन बिलकुल फील करू शकता. तुम्ही बघू शकता हा आहे तो ट्रॅक जिथे आपण जाऊया समोर. ट्रॅकवर थोडं ट्रॅकिंग करूयात. सफारी करून राहिलं मस्त आहे भाई. जर तुम्हाला तुमच्या फ्रेंडसोबत किंवा तुमच्या फॅमिलीसोबत जर एक छोटीशी पिकनिक करायची असेल, जशी वन डे आली पिकनिक करतात ना तशी जर करायची असेल ना तो गोरेवाडावरती तुम्ही येऊ शकता. पण पिकनिकमध्ये फक्त पिकनिक करा भाई. कचरा फैलवू नका. मी खूप जागी मागे बघितलं तिथे खूप लोकांनी पेपर्स वगैरे टाकून ठेवलेले आहेत. तर हे नको करा यार. नेचर खराब नको करा. तुम्ही या एन्जॉय करा, नेचर फील करा, पण नेचर खराब नको करा यार.
एवढा सुंदर नेचर असल्यावर, इतकं सुंदर नेचर असल्यावर तुम्ही त्या नेचरला खराब कराल काय कामाचं. आपल्याला वॉटरफॉल भेटलेला आहे. सनराईज झालेला आहे आणि का सुंदर व्ह्यू होता भाई सनराईजमध्ये. खूपच सुंदर, एकदम सायलेंट आहे. पूर्ण लोकेशन एकदम सायलेंट आहे. आणि सायलेंटमध्ये सोबत हे ट्रॅक जंगल ट्रॅकिंग, जसं जस्ट लाईक की कुठे जंगलमध्ये आलेलो आहे. आणि सोलो एकटा भाई ह्या राईडमध्ये तर मी एकटा आलो, कोणीच नाही सोबत. ते बघू शकता माझ्यासोबत कोणीच नाही बॅकमध्ये. आणि मला माहीत नाही, आजकाल ना मला ना एकटं फिरायला खूप आवडतं. मी एकटं सोलो राईड करायला सोलो राईड केली पाहिजे. तुम्हाला स्वतःला ना एकटं फिरायला कॉन्फिडन्स पण येतं. एकटं जायला डेअरिंग लागते भाई. आणि हे माझ्याशी नव्हते होत, मी करू लागलो आहे. आणि ते वाव पहा किती मस्त सुंदर आहे भाई. का व्ह्यू म्हणजे काय सौंदर्य आहे. अंबाझरी जे हिंगणा रोडवर जे अंबाझरी बायोडायव्हर्सिटी आहे, सेम तसंच आहे. अंबाझरी बायोडायव्हर्सिटी तेवढं मोठं नाही आहे, पण हा गोरेवाडा लेक लिटरली खूप मोठा आहे. आणि गोरेवाडा लेक ना म्हणजे बघण्यालायक आहे. इथे पण मी आतापर्यंत मला दिसलं नाही आहे, बट तुम्ही अगर अंबाझरी बायोडायव्हर्सिटी जाल ना तर तिथं तुम्हाला मोर, व्हाईट मोर आणि नॉर्मल मोर पण भेटतं भाई. ते पण बघायला मजा येते. इथे पण आहे माझ्या बॅक साईडला बघा सनराईज होऊन तुम्हाला दिसत असेल. मस्त एक नंबर सनराईज व्ह्यू. तर इथं लेकचा व्ह्यू एवढा सुंदर येऊन राहिला ना, म्हणजे काय सांगू भाई. एवढ्या सुंदर व्ह्यूमध्ये पीसफुल म्हणजे मन एकदम शांत होऊन जाते. पूर्ण सिटीच्या कावकाव किचकिचपासून दूर एकदम. आणि एवढं शांत वातावरणात येऊन जी मजा येते ना, एकदम पॉझिटिव्ह होऊन जाते. वाईब पॉझिटिव्ह माइंड होऊन जातं पूर्ण. तुम्ही जेवढं पण निगेटिव्ह थिंकिंग असतं ना, सगळे पॉझिटिव्ह लावून जातं. तुम्ही त्या बोर्डवर पाहिला असेल तर टाईम लिहून आहेत की किती वाजता ते किती त्याच्यापर्यंत हा लेक ओपन असतं. आणि तिथे स्पेसिफिक लिहून पण आहे सोमवारी बंद असतं. सोमवार सोडून बाकी तुम्ही ऑल डे होता. इवन संडे तर भाई बेस्ट असतं, कारण की पूर्ण फॅमिली घरी असते. पूर्ण फ्रेंड सर्कलला या आणि एन्जॉय करा एवढा सुंदर व्ह्यू. आणि फील करा भाई नेचर. मजा आहे. गोरे ऑनरेला व्ह्यू पाहण्यासाठी फायनल आपली ट्रॅक पण कंप्लीट झालेली आहे. इथून बघू शकता त्या एंड आहे आणि इथून एक व्ह्यू पॉईंट येतं. तर आता आपण निघूया घराकडे. तो फुल ट्रॅकची मजा आली आणि काही लोकांशी पण भेटलो. त्यांच्याशी पण गोष्टी करून जे एक्सपिरियन्स भेटला ना
भाई मजा आहे. आणि जुन्या लोकांशी भेटून आणि मग अशा नेचरमध्ये ट्रॅक करून मजा येते भाई, मजा खूप जास्त मजा येतं. सो फायनली आपला ट्रॅक झाला आहे कंप्लीट. गोरेवाडा लेक खूप मस्त लेक आहे इथे, म्हणजे एवढं एकदम पीसफुल येतं ना नेचरमध्ये ना, म्हणजे सिटीच्या अंदर जे एक नेचर व्ह्यू पाहिजे ना तो आहे भाई बेस्ट. अगर जर तुम्हाला एक्सप्लोर करायचा ना तुम्ही या गोरेवाडा लेकला, जास्त दूर नाही नागपूरपासून. सकाळी सकाळी एवढे साऱ्या गाड्या लागल्यात, किती लोक आल्यात भाई सकाळी सकाळी, किती लोक येऊन म्हणजे लेक व्ह्यूला एन्जॉय करतात, नेचरला व्ह्यू करतात भाई. मला सगळ्यांना दाखवू की भाई नागपूरमध्ये पण अशा लोकेशन्स आहे की एवढे सुंदर सुंदर व्ह्यू आहे. तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुम्हाला गोरेवाडा लेक कसा वाटलेला, आणि तुम्ही पण कोणासोबत येणार इथे गोरेवाडा लेकला प्लीज कमेंट डाऊन. आणि आता निघूया घराकडे, आणि असेच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. थँक्यू. ग्लव्स घालून आलेलो आहे, ग्लव्स घातलेत, गाडी ऑन, हेल्मेट पण घालून आहे. आता जाऊया घरी. अगर तुम्हाला चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. आणि जर तुम्ही ऑलरेडी सबस्क्राईब करून असेल तर प्लीज यार लाईक करून कमेंट करा आणि सांगा तुम्हाला गोरेवाडा लेक कसा वाटला.